नमस्कार, माझे नाव कांतालाल पटेल. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. अध्यक्ष महाशय, गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवते त्याचप्रमाणे त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. टिळक हे बालपणापासून हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे मूळ नाव केशव असे होते, पण बाळ हे टोपण नावच कायम राहिले. टिळक अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना सूर्याचे पिल्लू म्हणायचे. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण निरीक्षक बनले. टिळक 10 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली, त्यामुळे त्यांचे शिक्षणही पुणे येथे झाले. एकदा शाळेत असताना काही मुलांनी शेंगा खाऊन शेंगाची टरफळी टाकली. गुरुजी वर्गात आले आणि हे पाहून टिळकांना विचारले, ही टरफळी कोणी टाकली ते सांग. त्यावर टिळक म्हणाले, मी चहाडी करणार नाही. गुरुजींनी शिक्षा म्हणून टिळकांना ती टरफळी उचलण्यास सांगितली. त्यावर टिळक उतरले, मी शेंगा खाल्ला नाही, मी टरफळी उचलणार नाही. एकदा वर्गात गुरुजींनी संत हा शब्द लिहिण्यास सांगितला. टिळकांनी तो शब्द 3 प्रकारे लिहिला, संत, संत, सनंत. त्या गुरुजींनी पहिला शब्द बरोबर देऊन बाकीचे 2 चूक दिले. त्यावर तिन्ही शब्द कसे बरोबर आहेत ते सांगितले. टिळकांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पुढे टिळकांनी स्वतःला देश कार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्याच्यावर खटला चालविला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना केली. टिळकांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडालय तुरुंगात केली. नंतर त्यांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असे हे बहुमूल्य रत्न मधुमेह आजाराने 1 ऑगस्ट 1920 रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना माझे शतश प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जाता जाता एक प्रश्न विचारत जात आहे. लोकमान्य टिळकांनी कोणत्या साली सिंहगर्जना केलेली? 1908. बरोबर आहे. ज्यांच्या विचाराने प्रेरित झालेलो विद्वत्प्रधान नेते लोकमान्य टिळक, अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला भारतातील स्वातंत्र्य लढाईतील जे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक होते, पण त्यांना लहानपणापासून सर्वजण लाडाने बाळ म्हणून त्यांचे पुढे नाव बाळ गंगाधर टिळक पडले. लोकमान्य टिळकांना अन्यायाविरुद्ध चीड होती. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी बेळगाव येथील पहिली होमरूल चळवळीची स्थापना केली. त्यांनी मराठा आणि केसरी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव, शिवजयंती करण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना केली. लोकमान्य टिळकांनी च्या तुरुंगात असताना गीत रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले आणि झालं एवढेच म्हणलं, सिंहगर्जना कार्याला काळीच लागते, म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर सदैव माझे नमन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आपल्या शाळेत आज कार्यक्रम घेण्यात आला आहे. सर्वप्रथम मी लोकमान्य टिळकांना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही 4 शब्द सांगणार आहोत. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. लोकमान्य टिळकांना अनेकदा कारावास जायला लागले. त्यांना कारण त्यांनी एक कशाची शहानिशा न करता सरकारवर आरोप केला, त्यामुळे त्यांना खटला भरण्यात आला व 600 दिवसांचा कारावास भोगण्यास त्यांना पाठवले. सुदैभान नावाचा एक पहारेकरी होता. तो त्याला माहित नव्हते की लोकमान्य टिळक या कारावासात आहे. त्याला जेव्हा कळले तेव्हा तो नेहमी त्या खिडकीतून लोकमान्य टिळकांना बघायचा. त्याच्या लक्षात आले की लोकमान्य टिळकांना नीट अन्न खायला मिळत नाही, म्हणून त्याने त्याच्या बायकोला सांगितले, लोकमान्य टिळक, मी ज्या जेलमध्ये पहारेकरी आहे त्या जेलमध्ये लोकमान्य टिळक देखील आहे. त्यामुळे त्याच्या बायकोने त्याच्या हातात एक पुडी दिली. त्या पुडीमध्ये शेंगदाणे आणि गूळ होते. लोकमान्य टिळकांनी ते खाल्लं. तो दररोज काय करायचा, शेंगदाणे आणि गुळाची पुडी त्या आतमध्ये टाकायची. लोकमान्य टिळकांनी त्याला बोलवलं, इकडे. सुदैवान त्यांच्याकडे गेला आणि लोकमान्य टिळक म्हणाले, ते मला नको रे देत जाऊ. जर तू पकडला गेलास तर तुझी मुलं बाळ उपाशी राहतील आणि माझ्या पोटालाही गुळ आणि शेंगदाण्याने त्रास होतो. काहीतरी पोटाला आराम मिळावा. तो सुदैवान घरी गेला आणि त्याच्या बायकोला म्हणाला, पोटाला आराम मिळण्यासारखं काहीतरी दे. त्याच्या बायकोने सकाळी उठल्यावर त्याला एक पुडी दिली. त्यात काय होतं, खडीसाखर आणि बदाम. खडीसाखर आणि बदाम. तो कारावासाच्या ठिकाणी गेला, सही केली आणि तो आत गेला. इकडे तिकडे पाहिले तर कोण नव्हते. त्याने लोकमान्य टिळकांच्या खिडकीतून ती पुडी आत टाकली. लोकमान्य टिळकांनी ती पुडी खोलून पाहिली तर त्यात खडीसाखर आणि बदाम होते. हे पाहून लोकमान्य टिळक म्हणाले, हे काही गरिबाचं खाणं आहे का? त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. जेव्हा त्यांचा मुलगा फ्लूच्या साथीमध्ये मेला तेव्हा तुम्ही त्याच्या अंत्यसंस्कारासाठी या. टिळक म्हणाले, मी हे लिहून येतो आणि म्हणाले, मी या देशाची होळी पेटवण्यात माझ्या घरातली एक गौरी जाणार आहे. असे खंबीर मनाचे लोकमान्य टिळक त्या सुदैवाना पुढे रडले होते. नंतर लोकमान्य टिळकांची कारावासातून सुटका झाल्यावर त्यांनी सुदैवानाचा शोध घेऊन त्याला घरी बोलवले. त्याला जेवण दिले.
गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती हे 2 सण करायचे ठरवले. अशा या थोर नेत्याचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळव